हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। नांदेड जिल्ह्याच्या सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना ओत आले आहे, तर गुन्हेगारी जगातील बिहारच्या वाटचालीकडे सिंदखेड पोलीस ठाणे जात असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे। सिंदखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी या भागात पुन्हा एक अरुंगळी जन्मास तर आणत नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे। बघूया मराठवाडा न्यूजचे एक विशेष रिपोर्ट। नांदेड जिल्ह्याचा आदिवासी भाग म्हणून परिचित असलेल्या किनवट तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत सर्वत्र जुगार, वरली मटका, अवैध रेती, अवैध गुटखा तर अवैध दारूचे महापूर वाहत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत असून सिंदखेड पोलीस ठाणे हद्द हे अवैध धंद्याचा माहेरघर होत चालला आहे। 10 फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांची एका प्रकरणात वरिष्ठांनी पाठ का थोपटली, त्यांना पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे करण्याची परवानगी मिळाल्यासारखे उघडपणे अवैध धंदे फोपावू लागले आहे। सिंदखेड पोलीस ठाणा हे नांदेड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून त्याला विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्याची तर तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्याची सीमा लागून असल्याने या भागात अनेक अवैध धंद्याची वाहतूक होत असते, म्हणून हा पोलीस ठाणा कमाईचा मानला जातो। हा पोलीस ठाणा प्राप्त करण्यासाठी वर पातळीवर मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते, तेव्हा हा पोलीस ठाणा प्राप्त होतो अशी पोलीस विभागात चर्चा आहे। अशाच प्रकारे सिंदखेड पोलीस ठाणा प्राप्त व्हायला आणि अवैध धंद्याचे गर्दनकाळ म्हणून परिचित असलेले पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी ओमाम तर नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हे रुजू होताच त्यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देत गुन्हेगाराला तडीपार करण्याचे संकेत दिले होते व जिल्ह्यातील 36 पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे कमालीचे बंद पडले होते। देसी विदेशी दोनों पे कार्रवाई होगी और सिर्फ देसी को पकड़ने का कोई मतलब नहीं है, देसी विदेशी दोनों पे कार्रवाई होगी और जो भी अवैध धंधा है सब पे कार्रवाई होगी। कि ऊपर से बंद करते नीचे बंद नहीं होता, ऐसा होता नहीं है। अपन दोनों बंद करना, अपनी पावरफुल यंत्रणा लगा के काम करना वो अपन करेंगे। क्राइम और एक जो ह्यूमन बिहेवियर है ना, तो क्राइम करने की ह्यूमन बिहेवियर, ये एक ह्यूमन बिहेवियर का छोटा सा पार्ट है ना। आप लोग ज़्यादा एक्सपीरियंस्ड हो तो मैं इसमें ज़्यादा नहीं बोलूँगा, बट ऐसा है कि 90% लोग अच्छे होते इन कि क्राइम करने के बाद क्या होता कि ऐसा आप उसको फांसी पे लटकाते नहीं हो। अवैध धंधे पे कोई करता, आप वो जेल जाता, बाहर आता, फिर करता वो, फिर अपन जेल भेजते, फिर बाहर आता। तो जब तक ये सिलसिला चलता है हम लोग भी रहेंगे और हमारा ब्रेड एंड बटर यही है कि उसको रोकने का हमारा काम है। बट उसमें यह है कि वो बार बार सेम चीज में वापस नहीं आए, इसके लिए योग्यता त्यावर प्रतिबंधक कार्रवाई झालीच पाहिजे। ते नेटवर्क पुलिस के रडार में रहना चाहिए और उसको डिस्ट्रिक्ट में रहना मुश्किल करना होगा, ऐसा मेरा मानना है। मात्र लागलेला पोलीस कर काढण्यासाठी पोलिसांना धावपळ करावीच लागते, म्हणून की काय या भागात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली आहे। दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी सारखणी मांडवी मार्गावरील व्यंकटेश्वरा पेट्रोल पंपावर जाऊन पंप चालकास अमानुषपणे मारहाण करताना जो गुंड आपण पाहत आहात तो सारखणी येथील मटका किंग शंकर दादा असून तो लवकरच किनवट तालुक्यातील राजगड मार्गे येत असलेल्या राजकीय पुढाऱ्याच्या सहकार्याने गुंड अरुण गवळी होण्याच्या मार्गावर असून त्याच्यावर अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून किनवट, माहूर, मांडवीसह सिंदखेड पोलीस ठाण्यात अवैध वरली मटक्याचे किती गुन्हे दाखल आहेत हे सांगणे कठीण असून त्याला सिंदखेड पोलिसांचा पाठबळ तर नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे। गावगुंड शंकर राऊत याच्याकडून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न निर्माण झाला होता, तेव्हा तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी त्याची धिंड काढली होती। तेव्हापासून तो शांत झाला होता, मात्र अवैध धंद्याच्या वर कमाईमुळे त्याने पुन्हा डोके वर काढले आहे। हा सारखणी चिकन मार्केटमध्ये अश्लील जातीवाचक शिवीगाळ करताना दिसत असलेला गावगुंड किशोर राठोड असून तो अवैध मटक्यातील फकडीचा व्यवसाय करत असतो। नेहमी चिकन मार्केटमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना फुकटात मटण मागत असतो, न दिल्यास या प्रकारच्या अश्लील भाषेत सर्वांसमक्ष धमकी देतो। या गुंडाला सारखणी येथील अल्पसंख्याक समाज घाबरून आहे। स्वयंघोषित सिंगम साहेबांना हा गंभीर प्रकार का दिसत नाही असा प्रश्न
सारखणी वासियांना पडला आहे। वरील दोन्ही प्रकरणात व्हिडिओ उपलब्ध असून सरळ पुरावे दिसून येत आहेत। याला जर सिंघम पोलीस पाठीशी घालत असले तरी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार किती गांभीर्याने घेऊन या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळतात याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, मराठवाडा न्यूज। न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा।